नमस्कार, मी डॉक्टर मीनाक्षी पवार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की व्हॉमिटिंग होणं खूप साहजिक आहे आणि खूप कॉमन गोष्ट आहे. प्रेग्नन्सीमध्ये 80% महिलांमध्ये आपल्याला हे दिसून येतं. ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की हे उलटी जे प्रेग्नन्सीमध्ये होतं ह्याला कसं टाळू शकतो किंवा ह्याला कसं मॅनेज करू शकतो. काही घरगुती उपाय आहे आणि काही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला औषधं व इंजेक्शन्स घ्यावे लागू शकतात. उलटी हे जे आहे बहुतेक वेळा सकाळी दिसून येतं. का दिसून येतं? कारण रात्रभर तुम्ही उपाशी असता. माझा सल्ला असेल की तुम्ही उठल्या-उठल्या टोस्ट, ड्राय टोस्ट किंवा ड्राय ग्लुकोजचे बिस्किट खाऊन घेतले पाहिजे आणि नंतर तुमचं पुढच्या दिनचर्या सुरू केलं पाहिजे. ह्यांनी काय होईल की तुम्हाला जे उलटी होण्याचं जे भास आहे ते कमी होऊन जाईल आणि तुम्हाला ते कम्फर्टेबल वाटेल. त्यानंतर तुमचे जे 3 वेळा जे मेजर आपलं जेवणं आहेत, जसं की नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, ह्याला डिवाइड करा, ह्याला विभाजित करा. 6 जेवणांमध्ये ह्याला विभाजित करा. जसं की 2-2 तासाला काय ना काही थोडंफार खाल्लं पाहिजे. ह्यांनी काय होईल की उलटी होण्याचं जे भास आहे, नॉशिया जे आहे, ही आपोआप कमी होईल. तसेच तुम्ही आलं जे आहे ते तुम्हाला उलटीला मॅनेज करायला पण हेल्प करेल. आल्याचा रस तुम्ही सेवन करू शकता. तसंच भरपूर पाणी प्यायचा प्रयत्न करा. पाणी तुम्ही कसंही घेऊ शकता. ORS घेऊ शकता, इलेक्ट्रॉल पावडर घेऊ शकता, लिंबाचा रस घेऊ शकता. ह्यांनी तुम्हाला व्हॉमिटिंग जे आहे हळूहळू कमी होते हे जाणवेल. तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही मेडिसिन्स आहे त्यांनी तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटेल आणि तुमचं जे प्रेग्नन्सीमध्ये जे उलटी आहे आरामात मॅनेज होऊ शकते. माझं हे सल्ला आहे की तुम्ही डॉक्टरांना भेटा. तुमचं हायड्रेशन, डिहायड्रेशन तपासा. जर खूप डिहायड्रेटेड असेल, जसं डॉक्टरांचा सल्ला असेल, ॲडमिट करावा लागू शकतो किंवा मग इंजेक्शन घ्यावे लागू शकतात. तसेच तुमची जीवनशैलीत तुम्ही थोडेसे चेंजेस करणं खूप गरजेचे आहे. तुमचे मित्र-मैत्रिणींना भेटा, सगळ्यांसोबत मिसळून राहा, आनंदी राहा. हे सगळे टिप्स जे आहे घरगुती, तसेच डॉक्टरांचा सल्ला, हे सगळं तुम्ही फॉलो केलं, तर जे प्रेग्नन्सी तुम्ही जे एवढे इच्छाने तुम्ही ठेवलंय, ह्याला तुम्ही आनंदाने पार पाडू शकता. ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीसाठी.